बॉल तयार. पहिला बॉल बॅकफूट डिफेन्स. मिड ऑफला खेळाडू क्षेत्ररक्षक पोहोचतात. 1 रन या बॉलवरती जरूर मिळते. सुरुवात सुंदररित्या केलेली आहे. गोलंदाज तयार. वेगवान टाकला. बॉलच बॅक ड्राईव्ह. कॉट अँड बोल्ड. फलंदाज इथून बाद. जबरदस्त झेल पकडलेलं. संचित मात्र इन ऍक्शन होता. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बोल्डच्या स्वरूपामध्ये लागणारा पहिला धक्का परतला. फलंदाज रोशन बाद. स्टम्प्स नुकताच रोशन बाद झाले. एक आक्रमक बॅटर म्हणून रोशनची ओळख आहे. पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅट्समन आहे रोशन, परंतु तो आता बाद झालेल्या स्वास्थ्यामध्ये. ओ लाऊड अपील. इट्स अँड प्लम समोर सापडला. आणखीन एक धक्का बसलेला गुटेवाडी टीमला महेशच्या स्वरूपामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. पाहिला तर मुरबाड परिसरामधून गुटेवाडी हा संघ उपस्थित झालेला वेळेवरती, तर दुसरीकडे मळंगड परिसरामधून चिंचपाडा संघ उपस्थित झालेला. काही दिवसांमध्ये होणाऱ्या मलंगड प्रीमियर लीगमध्ये संचित मात्रे आणि हर्षद तरे पुरस्कृत साईल 11 चिंचपाडा संघ आपल्याला खेळताना दिसेल. आणि त्याच संघाचे पुरस्कर्ते साईल 11 चिंचपाडा संघाचे दिग्गज पुरस्कर्ते संचित मात्रे इन ऍक्शन तुम्हाला दिसतात बॉलिंग मार्कवर. धावा संख्या 1. हो, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. उद्देशनं कदाचित पूर्णपणे गेमला रीड केलेलं. 2 विकेट गेल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका न खेळता सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा त्याचा प्रयत्न. बॅकफुटला जा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथून आलाय. 2 गडी आतापर्यंत गमावलेत. उद्देश स्ट्रायकिंग एंडला. हो, बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रनआउटची चान्स होती. थोडीशी मिस्टेक होत असताना इनफिल्डमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये 1 रन या चेंडूवरती जरूर मिळते. उद्देशचं कौतुक करत ज्याप्रमाणे उद्देशनं पूर्ण गेमला कंट्रोल त्याने करण्याचा प्रयत्न केलेला. पहिला पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती असताना 2 गडी गमावल्याच्या नंतर गुटेवाडी संघावरती थोडासा मेंटल प्रेशर बनलेला. अंतिम चेंडू आता बाकी राहतो, शेवटचा एक. स्टील 1 to go. लोवा फुल टॉस आहे. मिड ऑफला बीट करत एक्स्ट्रा कव्हरला निघाला क्षेत्ररक्षक शेखर, कदाचित त्या ठिकाणी पोहोचतात. सेकंडचा कॉल. चान्स ऑफ रनआउट. क्लोज कॉल. 1 रन कंप्लीट होते. ओव्हर कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 3 या धावा संख्येवर. 4 धावा पुस्तकावरती लागलेल्या. 2 गडी गमावत. आमचे गावचे जावई अर्थातच आपले बावजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बावजींचा आपण लगेचच सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. श्रीमान संतोषजी गोडविंदे बावजी यांचा आपण थर्ड अंपायर रनआउट साठी.
भाऊजींचा आपण यथोचित सन्मान आपल्या व्यासपीठावरती करत आहोत. रनआउटसाठी पंचांकडून रेफर करण्यात आलेला शेवटच्या बॉलवरती. सेफ आहे बॅटर. रन कंप्लीट अंतिम बॉलवरती. 2 धावा मिळतात. गुटेवाडी बनाम कल्याण चिंचपाडा या दोन टीम मध्ये सुरू असलेली मॅच लाईव्ह फ्रॉम वंजारपाडा. पहिल्या ओव्हरमध्ये धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 4 वरती. अशांच्या पाठीमागून अर्जुन मात्रे फिल्डिंगची विवरचना आखत असताना P2चं षटक. बॅटिंग पॉवर प्लेला सुरुवात. लॉंग ऑफ ठेवण्यात आलेलं. लॉंग ऑन इन ऍक्शन आहे आणि बरोबर मिड विकेट. पहिलं षटक कंप्लीट झाल्याच्या नंतर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या ओव्हरमध्ये मोनिश मात्रे आलेले. मोनिश मात्रे तयार. लॉफ करतात. एक्स्ट्रा कव्हरला पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना उद्देश चांगला फटका निघाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू. चांगली फोल्डिंग डीप मध्ये. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची टोटल ही 6 वर जाऊन पोहोचलेली आहे. दोन गडी बाद 6 धावा. उद्देश स्ट्रायकिंग एंडला. कोला टाकलाय. सरळ व्ही मध्ये कळतायत. लॉंग ऑफला शेखर त्या ठिकाणी उपस्थित. फक्त सिंगल. उद्देशनं कॉन्ट्रीब्युशन केलेलं. उद्देशनं भागीदारी रचलेली. त्या पार्टनरशिपची गरज होती. तीच पार्टनरशिप उद्देशनं आत्तापर्यंत बनवलेली संघासाठी. कारण 2 गडी गमावल्याच्या नंतर थोडासा प्रेशर बनत होता गुटेवाडी संघावरती. 7 धावा. फुल टॉस आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. पाठीमागे निघाला चेंडू. मिस्टेक झालेली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. चौका. रन बॉलरची फ्रेम. मोनिश मात्र बॉलिंग करतोय. स्ट्रायकिंग एंडला अनिल पोचला ज्याच्या बॅटमधून नुकताच चौकार आलेला. लॉफ करतात. आता एक्स्ट्रा कव्हरला फक्त दिशा दाखवली आहे. पॉवर प्लेचा फायदा अनिलनं उचललाय. सेकंडचा कॉल आहे. बघता बघता बॉल सीमारेषेच्या दिशेने निघाला. चांगली फोल्डिंग कदाचित डीप मध्ये झालेली आहे. 2 धावा नव्हे तर 3 धावा उद्देशाने अनिलनं वसूल केलेल्या. काय जबरदस्त बॅटिंग अनिल करत असताना पॉवर प्लेचा फायदा उचलतोय. चांगली फिल्डिंग पहा. शेवटच्या मोमेंटला काय जबरदस्त स्ट्रेच केलं बॉडीला. सरळ खेळतात. मिड ऑन बीट करत लॉंग ऑन मध्ये 1 रन पूर्ण होते. हर्षद तर इन ऍक्शन. एक सिंगल या बॉलवरती. 1च्या मदतीनं संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावत संख्येवरती. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरमध्ये 15 धावा पुस्तकावर लागल्यात. पहिला डॉट बॉल आलेला. दुसरी डबल. तिसरी सिंगल. चौथा चौकार. तिसऱ्या 3 रन. 5व्या बॉलवरती 3 रन आणि शेवटच्या बॉलवर सिंगल. धावत संख्या 2 ओव्हरमध्ये 15. मयूर दादा विरले आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांचा आपण भव्य असा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. आम्ही बॉलिंगला सुरुवात होते.
ओव्हर नंबर 3 आक्रमण उद्देश स्लाइडली ओ पिच लॉफ्ट करत असताना सीमा पार सिक्सर. पुन्हा एकदा लॉफ्ट करतात ओ पिच सरळ सीमा पार लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 1 मुंबई गेट 1 मोर सिक्सर. गोलंदाज तयार संचित पुढे टाकलेला यस्टनच्या अगदी क्लोज. अर्जुन आहेत यस्टनच्या पाठीमागे क्लोज विकेट किपिंग करत असताना. तिचं षटक आतापर्यंत 27-27 ओव्हर द स्टम्प्स. फुलटॉस टर्न करतात पारलेले फटक्या फाईन लेगला. आणखीन एक षटकार. पडली तसं त्याने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. 18 वसूल केलेल्या या ओव्हरमध्ये 3 बॅक टू बॅक षटकार 2 बॅक टू बॅक षटकार डोकले. तिसरा डॉट चौथा सिक्सर आलेला उद्देशच्या वतीनं. आतापर्यंत 33 झालेला 33 ऑन स्कोर कार्ड. हाय स्कोरिंग मॅच 33 झालेल्या. शेवटचे 2 बॉल आता बाकी राहतात या ओव्हरमधले. संचित तयार. रनअप मध्ये थोडासा परिवर्तन करत असताना उद्देश ऑन स्ट्राईक. धावा पुस्तकावरती धावा 33. गुटेवाडी बनाम साहिल 11 चिंचपाडा या दोन टीममध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात. दोन्ही दूरवरचे संघ वेळावरती उपस्थित होऊन वेळावरती प्रामाणिक खेळ त्याने चालू केलेला. बोल तयार. लो फुलटॉस टर्न करतात सरळ खेळतात व्ही मध्ये. क्षेत्ररक्षक हर्षद पोहोचलेले त्या ठिकाणी. फक्त एक सिंगल एकच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 34 वरती. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहणार. लॉफ करतात हवे ते लॉंग ऑफ इन ऍक्शन. शेखर त्यांना बीट करून बॉल सर बाउंड्रीच्या बाहेर. चौथा षटकार आलेला या ओव्हरमध्ये. 3 पाहिले उद्देश. चौथा आला अनिलच्या बॅटमधून. धावा 40 वरती जाऊन पोहोचलेली आहे. तीन ओव्हरमध्ये 40 झाल्यात. चौथ्या षटकाला सुरुवात होते. चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती हर्षद तरे आलेत.
हाफ ट्रॅकर ऑन साइडला मिड विकेट स्कोअर लेग इन ऍक्शन होता आणि यश मात्रेनं सुंदर झेल इथून पकडलेली आहे. विध्वंसक बॅटिंग करणारा उद्देश 12 बॉलमध्ये 24 इंडिव्हिज्युअल करून तो मैदानाच्या बाहेर परततोय. भावेश आता नवीन बॅटर इन ॲट नंबर 5 वरती 5व्या क्रमांकावरती भावेश. 40 आतापर्यंत झाल्यात. कमबॅक करत असताना धावफलक आता थांबवावं लागेल. हाफ ट्रॅकर होता. परफ्यूम डिलिव्हरी समोरून काढलेला डॉट बॉल. राऊंड द स्टम्प्स लॉफ करण्याचा प्रयत्न. स्कोअर ऑफ द विकेट डीप मध्ये प्रोटेक्शन. चप्पल खेळाडू यश मात्रे. एक रन या बॉलवरती संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 41 या धावसंख्येवरती. 41 41 धावा धाव पुस्तकावरती. हर्षदनं कमबॅक केला आपल्या टीमसाठी. 5 मध्ये 16 इंडिव्हिज्युअल अनिलनं बनवल्यात. ऑन साइडला पूलचा धमाका. सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पाठवलेला अनिलचा फटका. षटकार. साह्यानं टोटल 47. हो कमी गतीने टाकला होता. थोडासा लाईन पुढे खेचत असताना लेंथ मध्ये थोडेस चेंजेस करत असताना हर्षद. डॉट बॉल. आतापर्यंत झाले 47. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ आता बाकी राहतोय. बॅकफुटला जा स्लाइस करतात. पाठीमागे चांगली फोल्डिंग झालेली आहे. पहिली सिंगल वेगानं अनिलला स्ट्राईक हवी आहे त्यामुळे शेवटच्या अंतिम बॉलवरती फक्त सिंगल येते. जर आपण पाहता चांगली फोल्डिंग बॉलने सर्क्युलर मोशन मध्ये टर्न घेतला होता. चौकार जाण्याची दाट शक्यता होती परंतु चाचा एक एक्सपिरियन्स खेळाडू त्या ठिकाणी होते. चांगली फोल्डिंग करत असताना फक्त सिंगल एकच्या मदतीनं टोटल 48-48 वरती शेवटचा अंतिम षटक आता बाकी राहतोय. चार चेंडूंमध्ये 48 झालेल्या. बॉलिंग मार्कवरती दिनेश आलेत. हाफ ट्रॅकर जेलची शक्यता. क्षेत्ररक्षक पोहोचले होते. कॅच सुटलेली आहे. अमोल होते डाऊन द बॉल. ऍक्शन रिप्ले पाहणं कदाचित इंटरेस्टिंग आहे. 50 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावर. हा ऍक्शन रिप्ले 2 खेळाडू इन ऍक्शन. कदाचित अमोलनं झेल गॅदर देखील केली होती. हाफ ट्रॅकर नाही थारा देणार अनिल अशा चेंडूंना. फेवरेट स्ट्रोक आहे अनिलचा. ठोकलाय षटकार. थँक्यू. गोलंदाज तयार. लॉफ करतात
हवेत कळलेत फटका अनिलचा आणखीन एकदा आक्रमण करत असताना वन मोर बिग हिट, वन मोर सिक्सर. अनिलनं शेवटच्या बॉलवरती सिंगल काढत स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेल्या 11 चेंडूंमध्ये 37 इंडिव्हिज्युअल बनवलेल्या आहेत आतापर्यंत. हाफ ट्रॅकर बॉलला तारा दिलेला नाही अजिबातच अनिलनं. धावत संख्या 62, 62 झालेले आहेत ओव्हरऑल. लॉफ करतात, वन मोर बिग हिट. सलगचा तिसरा षटकार आलेला फलंदाज अनिलच्या बॅटमधून. सिक्स्टी 68 धावा पुस्तकावरती लागल्यात. आतापर्यंतची सर्वाधिक धावत संख्या धावा पुस्तकावरती लागलेली आहे. बोलत यार पुढे टाकलेला आहे. चांगला चेंडू आता एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळून काढलेला. सेकंडचा कॉल चालवला. निघाले दोन्ही बाट. स्ट्रायकिंग एंडला झालाय थ्रू. त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण होतात. संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 70 या धावत संख्येवरती आणि 45 इंडिव्हिज्युअल बनवलेल्या आहेत अनिलनं. पहिलं अर्धशतक 5-5 झालेत. शेवटचा बॉल आता बाकी आहे. 45 बनवल्यात अनिलनं शेवटच्या बॉलवरती. पाहूयात अर्धशतक पूर्ण होईल का. लॉफ करतात. हवे ते चेंडू लॉंग ऑन इन ऍक्शन. क्षेत्ररक्षक संचित होते. एक सिंगल कंप्लीट. कॉल आहे सेकंडचा. रनआउटची चान्स आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. तीन धावा या ठिकाणी पूर्ण होतात. चौथ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथून बाद. अनिल इथून बाद झालेला. अनिलने बनवलं इंडिव्हिज्युअल 48. अनिलची बॅटिंग आवडली असेल तर अनिलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. चौथ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अनिल बाद झालेला, परंतु काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी अनिलने केलेली आहे. छोटा पॅकेट आणि बडा धमाका. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 73 या धावसंख्येवरती. सर्वाधिक धावसंख्या गुटेवाडी संघानं लावलेली आहे. आता 74चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत. दिबा पाटील प्रतिष्ठान उंब्रोली संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये घोडिवली संघ इन ॲक्शन आहे. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं.